नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अजय सर तुम्हा सर्वांचं परत एकदा डिप्लोमा ह्या युट्यूब चॅनलवरती स्वागत करतोय. आणि आज लेकरांनो आपण 5th सेमिस्टर इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचा जो इलेक्टिव्ह सब्जेक्ट आहे, ठीक आहे, रिन्युएबल एनर्जी टेक्नॉलॉजी हा विषय सुरू करतोय लेकरांनो. ऑलरेडी आपल्या ऍप वरती एसी मशीन परफॉर्मन्स, स्विच ग्रेड प्रोटेक्शन हे दोन्ही कोर्सेस पूर्णपणे रेकॉर्डेड आहेत. ठीक आहे, बऱ्याच विद्यार्थ्यांनी ह्या सेमिस्टरला परचेस सुद्धा केलेला आहे. जे विद्यार्थी किंवा ज्या विद्यार्थ्यांची इच्छा आहे की एसी मशीन, स्विच ग्रेड प्रोटेक्शन आणि रिन्युएबल एनर्जी टेक्नॉलॉजी हे तिन्ही विषय घ्यायचे असेल तर या तिन्ही विषयाचं जे कॉम्बो आहे त्या 500 रुपये कॉम्बोची फीस किती असेल? 2500 रुपये. ठीक आहे, तर कॉम्बोची फीस असेल लेकरांनो 2500 रुपये फीस असेल. ठीक आहे, काही बऱ्याच विद्यार्थ्यांना माहिती सुद्धा आहे. ठीक आहे, चला जास्त वेळ न वाया घालता लेकरांनो सुरुवात करूयात आजच्या ह्या विषयात. मग सगळ्यात महत्वाचं रिन्युएबल एनर्जी टेक्नॉलॉजी. रिन्युएबल एनर्जी सोर्सेस कुठले कुठले आहेत ऑलरेडी आपल्याला माहितीच आहे. ठीक आहे, ज्याप्रमाणे सोलार आहे, विंड आहे, जिओथर्मल आहे, टायडल आहे. ठीक आहे, सगळ्या रिन्युएबल हायड्रो आहे, सगळे रिन्युएबल एनर्जी सोर्सेस आहे. आता ह्या रिन्युएबल एनर्जी सोर्सेस पूर्णच्या पूर्ण भारतामध्ये इन्स्टॉल्ड कॅपॅसिटी किती आहे? आता जो फर्स्ट युनिट आहे तो आहे सोलार एनर्जी. त्याचे इन्स्टॉल्ड कॅपॅसिटी किती आहे भारतामध्ये, महाराष्ट्रात किती आहे, या प्रत्येकावर सुद्धा आपण डिस्कशन येत्या लेक्चर्स मध्ये करणार. ठीक आहे, चला तर पहा लेकरांनो, फर्स्ट युनिट आहे आपला सोलार पॉवर टेक्नॉलॉजी. फर्स्ट युनिट आहे सोलार पॉवर टेक्नॉलॉजी. ठीक आहे, मग ह्या सोलार पॉवर टेक्नॉलॉजी मध्ये लेकरांनो कुठलं कुठलं कंटेंट आपल्याला डिस्कशन करायचे? त्यामध्ये सोलार रेडिएशन आहे, सोलार रेडिएशन जॉमेट्री आहे, इन्स्ट्रुमेंट फॉर मेजरिंग सोलार रेडिएशन. ठीक आहे, त्यामध्ये वेगवेगळे इन्स्ट्रुमेंट दिलेले आहेत. त्यानंतर प्रिन्सिपल ऑफ कन्झर्वेशन ऑफ सोलर रेडिएशन ह्याच्याबद्दल डिस्कशन करायचंय. सोलार सेल मीन्स व्हॉट ह्याच्याबद्दल डिस्कशन आहे. आणि सो मेनी मोर पॉइंट्स यामध्ये आपल्याला वन बाय वन डिस्कस करायचे आहे. ठीक आहे, हा झाला जस्ट एक पोर्शन जो की जस्ट मॅन्डेटरी नसतो घेण्यासाठी, जस्ट कॅज्युअली मी त्याची सुरुवात केलेली आहे. आता लेकरांनो एक्झॅक्ट सिलेबस बद्दल डिस्कस करू. जो फर्स्ट पॉइंट आहे सिलेबसचा आहे तो इंट्रोडक्शन अबाउट द सोलर टेक्नॉलॉजी. सो बाळांनो, सध्याच्या ट्रेंडिंग मध्ये जर मॅक्सिमम रिन्युएबल एनर्जी सोर्सेसचा कुठला यूज केला जातो तर तो आहे सोलर एनर्जी. आजकाल आपण बघत असतो की प्रत्येकाच्या घरी लेकरांना आपण काय करतो रे, ऑन ग्रिड सोलर सिस्टीम किंवा ऑन ग्रिड रूफटॉप सिस्टीम आपण बसवतोय. काय बसवतोय? ऑन ग्रिड रूफ टॉप सिस्टीम. ठीक आहे, मग ही जी ऑन ग्रिड रूफटॉप सिस्टीम आहे, कोणी कुणाच्या घरी 3 किलोवॅट बसवतात, कोणी 4 किलोवॅट, 5 किलोवॅट. ठीक आहे, कमर्शियल पर्पज असेल तर 10 किलोवॅट, 20 किलोवॅट, 30. इंडस्ट्रियल असेल तर मग मेगावॅट मध्ये असेल. काही काही जे आहेत ते मेगावॅट मध्ये सुद्धा साईट असतात. ह्या सगळ्यांचं डिस्कशन मध्ये बाळांनो सगळ्यात महत्वाचं की जे ऑन ग्रिड शासनाचे जे प्रधानमंत्री योजनेअंतर्गत त्याला 78,000 सबसिडी सुद्धा असते. ठीक आहे, तुम्ही जर 3 किलोवॅट सिस्टीम बसवली, 4 किलोवॅट सिस्टीम बसवली, त्याच्यावरती तुम्हाला 78,000 सबसिडी भेटत असते शासनाकडून. बरं, हे जे झालं बेसिक इंट्रोडक्शन. आता सगळ्यात महत्वाचं लेकरांनो की जे 1 किलोवॅट सोलर सिस्टीम असते, 1 किलोवॅट सोलर सिस्टीम हे किती जनरेट करते? तर 1 किलोवॅट सिस्टीम जनरेट करते 4 ते 5 युनिट पर डे. एवढं जनरेशन हे पर डे ला होतं. जर एखाद्याकडे जर 3 किलोवॅटची सिस्टीम असेल, किती किलोवॅट सिस्टीम आहे? 3 किलोवॅटची जर सिस्टीम असेल तर 3 किलोवॅटच्या प्रमाणे 3 गुणिले 4 तर जवळजवळ लेकरांनो 12 युनिट पर डे हे जनरेट होतात. जर कोणी 4 किलोवॅटची सिस्टीम जर इन्स्टॉल केली, 4 गुणिले 4 म्हणजे जवळजवळ 16 युनिट पर डे या ठिकाणी जनरेट होतात. आणि जर कोणी 5 किलोवॅटची सिस्टीम जर इन्स्टॉल केली तर 5 गुणिले 4 म्हणजे जवळजवळ बाळांनो 20 युनिट पर डे
हे सोलार सिस्टीम मधून जनरेट. ठीक आहे, इथपर्यंत सोपं वाटतंय आणि इंटरेस्टिंग पण वाटतंय. ठीक आहे, आता सगळ्यात महत्वाचा पोर्शन याच्यामध्ये लेकरांनो, हे जे सोलार एनर्जी आहे कशी आहे रे, इनएक्झॉस्टिबल आहे, म्हणजे कधी न संपणारी आहे. क्लिअर. त्याच्यानंतर मोस्टली आपल्या भारतामध्ये तीनही सीझन अगदी प्रॉपरली होतात. त्यामध्ये समर, विंटर आणि रेनी सीझन अगदी इक्वल मंथ मध्ये, म्हणजे 4-4 महिन्याच्या स्लॉट मध्ये चालत असतात. त्यामुळे वर्षाच्या 12 महिने, ठीक आहे, 365 दिवस आपल्याला सोलर एनर्जी ही प्रत्येक दिवशी मिळते. कधी इंटेन्सिटी कमी असेल ड्यू टू द क्लाउडी ऍटमॉस्फिअर, म्हणजे ढगाळ वातावरण असेल तर थोडस सोलारची इंटेन्सिटी कमी असेल. बट बाय नॅचरल उन्हाळ्यामध्ये सगळ्यात जास्त सोलरची इंटेन्सिटी कशी असते बाळांनो, जास्त असते. ठीक आहे, म्हणजे जस्ट मी तुम्हाला एक बेसिक इंट्रोडक्शन दिलं या ठिकाणी, की सोलार एनर्जी जे आपण आपल्या सध्याचं प्रेझेंट एक्झाम्पल आपण डिस्कस करतोय, की जे ऑन ग्रीड रूफटॉप सिस्टीम आहे त्याला शासनाकडून 78,000 सबसिडी असते. पण तुम्हाला जस्ट एक बेसिक अवेअरनेस असावं, की 1 किलोवॅट सिस्टीम आहे ती बाळांनो 4 ते 5 युनिट पर डे जनरेट करून देते. 1 किलोवॅट जर आपण मग 3 बसवली तर 4 त्रिकम 12, जर 4 किलोवॅट सिस्टीम बसवली तर 16 युनिट, 5 बसवली तर 20 युनिट. हे झालं बेसिक इंट्रोडक्शन. हे सब्जेक्टच्या सुरुवातीला जस्ट तुम्हाला नॉलेज असावं म्हणून ही गोष्ट सांगितलेली आहे. पण त्याच्या पलीकडे जाऊन बघून घ्या प्लीज. तर सोलार पॉवर टेक्नॉलॉजी कन्व्हर्ट सनलाइट सनलाइट इंटू इलेक्ट्रिसिटी ऑर हीट. बरोबर आहे, म्हणजे आपण हे जे ऑन ग्रीड रूफटॉप सिस्टीम आहे हे काय इलेक्ट्रिसिटी जनरेट करतं. त्याचबरोबर आपल्याला माहिती आहे बाळांनो, सोलार वॉटर हीटर. सोलार वॉटर हीटर म्हणजेच विथ द हेल्प ऑफ सोलार एनर्जी हीट जनरेट करतो आणि त्या हीटचा वापर करून आपण काय करतो, पाणी गरम करत असतो. ठीक आहे, म्हणजे या ठिकाणी काय झालं, हे हीट जे आहे त्या ठिकाणी लिहितोय सोलार वॉटर हीटर. सोलार वॉटर हीटर, दॅट्स इट. क्लिअर. ठीक आहे, युजिंग सोलार एनर्जी. सेकंड पॉइंट काय, इट इज अ रिन्युएबल, क्लीन अँड सस्टेनेबल सोर्स ऑफ एनर्जी. ठीक आहे, तुम्हाला रिन्युएबल तर माहिती आहे, त्याचा कॉन्सेप्ट माहिती आहे, क्लीनचा पण कॉन्सेप्ट माहिती आहे. सस्टेनेबल मीन्स व्हॉट? येस, सस्टेनेबल म्हणजे काय रे, लॉंगर लाईफ. सस्टेनेबल मीन्स लॉंगर लाईफ. क्लिअर, म्हणजे ह्याची लाईफ ही 2 दिवस, 4 दिवस, 5 वर्ष लेकरांनो. आतापर्यंत हजारो वर्ष झालेत, लाखो वर्ष झालेत आणि पुढे सुद्धा हे राहणारच आहे. म्हणजे कसं आहे रे, सस्टेनेबल आहे. ठीक आहे, बरं. सगळ्यात महत्वाचं ह्याच्यासाठी म्हणजे तुम्ही सोलार सिस्टीम एकदा इन्व्हेस्ट करताय, पण जेव्हा जे काही इलेक्ट्रिसिटी तुम्ही सोलार कडून जनरेट करताय त्यासाठी सूर्याला म्हणजे जस्ट आपण म्हणू त्याला आपण काही पैसे पेड करतो का रे? नाहीये, म्हणजे फ्री ऑफ कॉस्ट येते. क्लिअर आहे? ओके. सो सस्टेनेबल मीन्स इन द फॉर्म ऑफ लॉंग लाईफ अँड फ्री ऑफ कॉस्ट. दॅट्स इट. परत लेकरांनो, सोलार एनर्जी इज कन्व्हर्टेड इंटू इलेक्ट्रिसिटी युजिंग सोलार फोटोव्होल्टिक पॅनल. कन्वर्ट युजिंग व्हॉट? सोलार फोटोव्होल्टिक पॅनल. त्याला आपण पीव्ही म्हणतो किंवा त्याला पीव्ही सेल सुद्धा म्हणतो, पीव्ही मॉड्यूल म्हणत असतो, पीव्ही अरे म्हणत असतो. हे पुढे पुढे आपण डिस्कस करणार आहोत. येस, ऑर इनटू हीट युजिंग द सोलार थर्मल सिस्टम. ठीक आहे, त्याच्यानंतर इट हेल्प टू रिड्यूस द एअर पोल्युशन अँड ग्रीन हाऊस गॅस इमिशन. म्हणजे जसं आपण कोल बर्न केला तर गॅसेस होतात, पेट्रोल जर बर्न केलं तर काय होतं रे, कार्बन डायऑक्साईड इमिशन होतं. ठीक आहे, पण इथे विथ द हेल्प ऑफ सोलार एनर्जी कुठल्याही प्रकारचे हार्मफुल गॅसेस इमिट होत नाहीयेत, कुठल्याही प्रकारचं पोल्युटंट सबस्टन्स बाहेर इमिट होत नाहीये, वेस्टेज बाहेर होत नाहीये. ठीक आहे, तर हे या पॉइंट वरून डिस्कस होते. नेक्स्ट, सोलार पॉवर इज वन ऑफ द फास्टेस्ट ग्रोइंग रिन्युएबल एनर्जी सोर्सेस इन द वर्ल्ड. मग तुम्ही म्हणत असाल की सर हे जे वाक्य लास्ट आहे, सोलार पॉवर इज द वन ऑफ द फास्टेस्ट ग्रोइंग रिन्युएबल एनर्जी सोर्स इन द वर्ल्ड म्हटलंय. ठीक आहे, तसं तुम्हाला लगेच इथे कळेल. मित्रांनो, माझ्याकडे एक डेटा आहे जो की तुमच्या पुस्तकातला आहे. 30 नोव्हेंबर 2019 ला 30 नोव्हेंबर 2019 ला इंडियामध्ये सोलारची इन्स्टॉल्ड कॅपॅसिटी होती 32,527 मेगावॅट. सोलारची इन्स्टॉल्ड कॅपॅसिटी किती होती? 32,527 मेगावॅट. तुम्ही आता लक्षात लेकरांनो, मी सध्याचा प्रेझेंट डेटा काढलेला आहे. याप्रमाणे 31 मे 2026 31 मे 2026 ला इंडियाची प्रेझेंट सोलार कॅपॅसिटी आहे
1,57,046.44 मेगावॅट ही प्रेझेंट, ठीक आहे, ही प्रेझेंट काय लेकरांनो, प्रेझेंट जनरेट इन्स्टॉल्ड कॅपॅसिटी आहे सोलारची. ठीक आहे, किती आहे? जर तुम्ही ह्याचा डिफरन्स जर घेतला, एकंदरीत जर तुम्ही या ठिकाणी डिफरन्स घेतला 1,57,000, ठीक आहे, या ठिकाणी डिफरन्स जर घेतला 1,57,046 मेगावॅट मायनस जर 32,527 जर डिफरन्स घेतला लेकरांनो, तर या ठिकाणी हा 16 म्हणजे हे 9, 1 इथे 5 इथे 4 आणि इथे 2 म्हणजे 1,24,519 मेगावॅट एवढ्यानी कॅपॅसिटी वाढली. हे वाक्य बरोबर आहे का नाही, त्याला मॅच करणार आहे का नाही? आहे. सोलार पॉवर इज वन ऑफ द फास्टेस्ट ग्रोइंग रिन्युएबल एनर्जी सोर्सेस इन द वर्ल्ड. क्लिअर? बघा ना, किती म्हणजे किती इलेक्ट्रिसिटी जी डिमांड आपली आहे ऍज पर द पॉप्युलेशन, जी डिमांड आपली आहे त्या डिमांड किती पूर्ण करते? येस, 1,24,519 मेगावॅट एवढी डिमांड आपली पर डे ला या ठिकाणी काय होतं, फुलफिल होते. ठीक आहे, दॅट्स इट. चलो पुढे लेकरांनो, जर तुम्ही मला विचारलं की सर आपला सब्जेक्ट आहे रिन्युएबल एनर्जी टेक्नॉलॉजी, तर भारतामध्ये जी इन्स्टॉल्ड कॅपॅसिटी आहे, रिन्युएबल इन्स्टॉल्ड कॅपॅसिटी किती आहे? तर ती आहे बाळांनो 2,82,745 मेगावॅट. म्हणजे जर तुम्ही विचार केला तर 50%च्या वर 50%च्या वर एकटा रिन्युएबल एनर्जी कोण जनरेट करून देत आहे? तर सोलार देते. बरोबर आहे? बघा ना, 2,82,745 मेगावॅट आहे टोटल इन्स्टॉल कॅपॅसिटी ऑफ इंडिया. त्यापैकी 1,57,046 मेगावॅट फक्त आणि फक्त जनरेशन कुठून होतंय किंवा कशाची इन्स्टॉल कॅपॅसिटी आहे? सोलारची इन्स्टॉल कॅपॅसिटी. क्लिअर? आय थिंक जर आपण हे कॅल्क्युलेशन केलं तर मला वाटतं 57%च्या वर येईल. ठीक आहे, चलो पुढे बघूत बाळांनो. हे झालं फर्स्ट इंट्रोडक्शन पोर्शन. आता नेक्स्ट इथे मी तुम्हाला बघा मिनिस्ट्री ऑफ न्यू अँड रिन्युएबल एनर्जी सोर्सेस, ठीक, RE म्हणत असतो. ठीक आहे, काय रे? MNRE. पुढचे तुम्हाला एक सब्जेक्ट आहे त्यामध्ये आणखी डिटेल्स आहे याच्याबद्दल. मग MNRE बघा लोकेशन बेस्ड जो इन्स्टॉल्ड कॅपॅसिटी ऑफ रिन्युएबल पॉवर आहे बघा, इन्स्टॉल्ड कॅपॅसिटी रिन्युएबल ते, ठीक आहे, कुठल्या तारखेप्रमाणे डिस्कस करतो आपण? 31 मे 2026 प्रमाणे. म्हणजे मी तुम्हाला असं जुन्या काळातलं जाऊन शिकवणार नाहीये. प्रेझेंट जो डेटा जो आहे त्या प्रेझेंट डेटावरती आपण डिस्कस करणार आहोत. प्रेझेंट डेटा आपण समजून घेणार आहोत. ठीक आहे, चल पहा लेकरांनो. तर इथे दिले स्टेट अँड युटी. युटी मीन्स युनियन टेरिटरीज. त्याच्यानंतर आहे ग्राउंड माउंटेड सोलर. ग्राउंड माउंटेड काय रे? की जसं आपण बघतोय की राजस्थानच्या वाळवंटामध्ये आहेत, गुजरातमध्ये सुद्धा जे आहेत, ठीक आहे, ते ग्राउंड माउंटेड. ग्राउंड म्हणजे जमिनीवरती. आणि आपले जे घरी आहे ते रूफ टॉप आहे, छतावर बसवणार आहे. आपण असं जमिनीवरती इन्स्टॉल करतो का? नाही, छतावर बसवतो, ते रूफ टॉप झालं. हे ग्राउंड माउंटेड. तर बघू शकता तुम्ही इथं आंध्र प्रदेश आहे, अरुणाचल प्रदेश आहे, किती आहे? तर 6,543 मेगावॅट ग्राउंड माउंटेड सोलर. ठीक आहे, ओके, स्क्रीन मध्ये अगदी प्रॉपरली विजिबल आहे. त्याच्यानंतर लेकरांनो बघू शकता की आता मी प्रत्येक गोष्ट ही वाचून दाखवणार, फक्त आणि फक्त डिस्कस करणार महाराष्ट्राबद्दल की महाराष्ट्रामध्ये कशा पद्धतीने आहे. ठीक आहे, इथे बाळांनो महाराष्ट्राचं कॅल्क्युलेशन. ठीक आहे, मग महाराष्ट्रामध्ये किती आहे? तर महाराष्ट्रामध्ये 12,171, 12,171 जो आहे तो काय रे बाळांनो? 12,171 काय आहे? ग्राउंड माउंटेड सोलर. ठीक आहे, जे आपण बघतो की 1 मेगावॅटचा प्लांट, 2 मेगावॅट, 3 मेगावॅट, 4 मेगावॅट, हे जे मेगावॅट मध्ये जे प्लांट्स असतात ते झाले बाळांनो सगळे सगळे ग्राउंड माउंटेड सोलर. ठीक आहे, नेक्स्ट जे जे आपण रूफ टॉप बघा, रूफ टॉप सिस्टीम, RTS, रूफ टॉप सिस्टीम इन्क्लूड PM सूर्य घर. सूर्य घर म्हणजे प्रधानमंत्री जे योजनेअंतर्गत जे म्हटले मी तुम्हाला 78,000 सबसिडी मिळत असते. ठीक आहे, ते रूफ टॉप सिस्टीम. मग हे जे आहे सूर्य घर योजना, याच्या अंतर्गत लेकरांनो 5,969 मेगावॅट
किती आहे इन्स्टॉल कॅपॅसिटी किती आहे महाराष्ट्राची 5969.30 मेगावॅट. ठीक आहे हायब्रिड मध्ये काही नाहीये आपल्याकडे. त्याच्यानंतर ऑफ ग्रिड सोलार. ऑफ ग्रिड सोलार म्हणजे कुसुम. यस काय लेकरांनो जे पंप आहेत जे कृषी पंप आहेत तशी इन्स्टॉल कॅपॅसिटी किती आहे लेकरांनो 2135 मेगावॅट ही आहे इन्स्टॉल कॅपॅसिटी ऑफ ग्रिड. सॉरी हे ऑफ ग्रिड आहे कळतंय म्हणजे जे शेतावरती जे आपण सोलार सिस्टीम बसवतो ती ऑफ ग्रिड झाली. ठीक आहे कुसुम. ठीक आहे इथं ही जी योजना आहे ह्यांच्या अंतर्गत किती 2135.76 मेगावॅट. जर आपण हे सगळ्यांचा हिशोब बघितला सोलार पॉवर जर टोटल बघितलं तरी झालं बाळांनो 20,276 मेगावॅट. म्हणजे आपल्या फक्त एकट्या महाराष्ट्रामध्ये जी इन्स्टॉल्ड कॅपॅसिटी आहे त्याच्यामध्ये 3 गोष्टी ऍड झालेल्या आहेत. कुठल्या कुठल्या इन्स्टॉल्ड कॅपॅसिटी ऍड झाल्या आहेत ग्राउंड माउंटेड सोलार रूपटॉप सोलार आणि शेतावरती ऑफ ग्रिड सोलार या सगळ्याच मिळून 20,276.36 मेगावॅट एवढी इन्स्टॉल्ड कॅपॅसिटी आपल्या महाराष्ट्राची आहे. ठीक आहे आणि एकंदरीत मी इथे एक ग्राफ केलं बाळांनो प्रत्येक या ठिकाणी दिलेलं आहे. ठीक आहे हे तुम्हाला आपल्या ऍप वरती जो कोर्स आपण लॉन्च केलाय तिथे सगळे व्हिडिओज आणि ह्या फाईली तिथे सगळ्या अपलोड केलेल्या असतील तुम्ही व्यवस्थित बघू शकता. ठीक आहे चलो बघा प्रत्येक मिझोराम नागालँड ओडिसा प्रत्येकाचे या ठिकाणी दिलेले बाळांनो आणि शेवटी या ठिकाणी तुम्हाला दिसेल की टोटल इन्स्टॉल्ड कॅपॅसिटी किती आहे. तर बघू शकता ग्राउंड माउंटेड सोलरची जी इन्स्टॉल्ड कॅपॅसिटी आहे बाळांनो ती 1,18,793 मी या ठिकाणी लिहितोय 1,18,793 मेगावॅट. ठीक आहे ही कशाची कॅपॅसिटी आहे ही कॅपॅसिटी आहे ग्राउंड माउंटेड सोलर. ठीक आहे त्याच्यानंतर 27,881 27,881 हे झालं कशामध्ये रूपटॉप सिस्टीम. ठीक आहे हॅब्रिड मध्ये आहे 4,059 मेगावॅट. रूपटॉप शेतकऱ्यासाठी किती आहे 6,311 मेगावॅट. क्लिअर एवढा आणि टोटल इन्स्टॉल कॅपॅसिटी किती आहे 1,57,000 इथं लिहितोय 1,57,046 मेगावॅट. ठीक आहे बघू शकता तुम्ही क्लिअर 1,57,046 टोटल मेगावॅट या ठिकाणी कॅपॅसिटी मेगावॅट दिलेली आहे. हा प्रेझेंट डेटा आहे कधीचा डेटा आहे 31 मे 2026 प्रमाणे हा डेटा या ठिकाणी आपण डिस्कस करत आहोत. ठीक आहे चलो पुढे बघा मित्रांनो मग आता इथपर्यंत कळलं जसं मी तुम्हाला म्हटलं की ते बघा टोटल इन्स्टॉल्ड सोलार पॉवर इन मेगावॅट ऑफ 5 स्टेट्स कुठल्या कुठल्या आहेत तर राजस्थान फर्स्ट नंबरला आहे. राजस्थानमध्ये टोटल इन्स्टॉल्ड सोलार कॅपॅसिटी किती मित्रांनो तर या ठिकाणी बघू शकता तुम्ही 42,166 मेगावॅट. कशाची राजस्थानची इकडे बघा 42,166 मेगावॅट कशाची आहे राजस्थानची आहे. नेक्स्ट लेकरांनो नेक्स्ट कशाची आहे गुजरातची किती आहे रे 32,302.70 मेगावॅट गुजरातची. हे राजस्थान झालं आणि नेक्स्ट इथं गुजरातची किती आहे बघा लेकरांनो गुजरातची किती आहे 32,302.70 मेगावॅट कशाची हे आहे की जेव्हा थेरॉटिकल सब्जेक्ट आपण आपल्याला असतो आणि थेरॉटिकल सब्जेक्ट आपल्याला एक्सप्लेन करायचा असतो त्यावेळेस तुमच्याकडे नॉलेज असणं गरजेचं आहे. तुमच्याकडे डेटा असणं गरजेचं आहे की ज्या डेटाच्या बेसिसवरती तुम्ही एक्झाम मध्ये काय करू शकता तुमची स्किल ही रिप्रेझेंट करू शकता किंवा तुमच्याकडे डेटा असेल तरच तुम्ही लिहिणार ना. तुमच्याकडे जर डेटा नाहीये सफिशियंट काय लिहिणार एक्झाम मध्ये
नॉलेजच तुम्हाला त्या ठिकाणी एक्सप्रेस करायला मदत करेल. ठीक आहे, चलो इथपर्यंत कळाले. त्याच्यानंतर म्हणालो तामिळनाडू आहे आणि 5व्या नंबरला आहे कर्नाटक. क्लिअर. पण सगळ्यात जास्त विचार करा कशाचा आहे रे, राजस्थानचा आहे. ठीक आहे, चलो नेक्स्ट. आता तुम्ही इथून पुढचा जो सिलेबस बघणार आहात तो डेफिनेटली एवढा इंटरेस्टिंग आहे की प्रत्येक गोष्ट ही अगदी व्यवस्थित अॅनिमेशनच्या फॉर्मॅटमध्ये या ठिकाणी शिकवण्याचा प्रयत्न केलाय. ती तुमच्यापर्यंत व्यवस्थित समजावी, तुम्हाला प्रत्येक पॉइंट हा छान कळावा यासाठी. ठीक आहे. तर बघा मित्रांनो, सोलार पॉवर सिस्टीम मध्ये सगळ्यात महत्वाचा हा कॉन्सेप्ट समजून घेऊ की इलेक्ट्रिसिटी जनरेट कशी होते. क्लिअर. तर जनरेट कशी होते, तर हे टोटल बाळांनो 4 स्टेप मध्ये. 5वी स्टेप मध्ये ज्याला आपण यूज करतोय कशा प्रकारे, तर फर्स्ट स्टेप मध्ये बघू शकता. फर्स्ट स्टेप आहे लेकरांनो, सोलार पॅनल काय करतात, ऍब्सॉर्ब करतात सनलाइट. हा झाला आपला फर्स्ट पॉईंट. बरोबर आहे. मग हे जे जे लाईट रेज आहेत ते लाईट रेज इन द फॉर्म ऑफ असतात फोटॉन्स. ठीक आहे, जे लाईट रेज आहेत, लाईट पार्टिकल्स आहेत इन द फॉर्म ऑफ फोटॉन्स. ठीक आहे. मग फोटॉन स्ट्राईक द फोटोव्होल्टिक सेल. हे दिसतंय, हे जे आहेत हे फोटोव्होल्टिक सेल आहेत. ह्या फोटोव्होल्टिक सेलवर स्ट्राईक होतात. फोटोव्होल्टिक सेल वरती स्ट्राईक झाल्यानंतर लेकरांनो तिथे काय होतात, इलेक्ट्रॉन हे कोव्हॅलंट बॉन्डिंग ब्रेक करून काय होतात, लूज तर होतात. इलेक्ट्रॉन्स लाईट एनर्जी इमिट ऍब्सॉर्ब केल्यामुळे, ठीक आहे, काय होतात, इलेक्ट्रॉन तिथून कोव्हॅलंट बॉन्डिंग ब्रेक करतात आणि कोव्हॅलंट बॉन्डिंग ब्रेक केली म्हणजे ते फ्री होणार. आणि हे जे फ्री इलेक्ट्रॉन्स जे असतात ते फ्री इलेक्ट्रॉन इलेक्ट्रिसिटी काय करतात मुलांनो, कंडक्ट करतात, किंवा त्याला आपण कंडक्शन ऑफ इलेक्ट्रिसिटी असं म्हणतो. सो द फोटॉन नॉक द इलेक्ट्रॉन फ्री फ्रॉम ऍटम्स. द फोटॉन्स नॉक इलेक्ट्रॉन्स फ्री फ्रॉम ऍटम्स. आणि हे जे फ्री झालेले जे इलेक्ट्रॉन्स आहेत तेच काय करतात, इलेक्ट्रिक करंट फ्लो होतात. कारण आपल्याला माहिती आहे ना, इलेक्ट्रिक करंट म्हणजे काय, फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन, फ्लो ऑफ फ्री इलेक्ट्रॉन्स. द मुवमेंट ऑफ इलेक्ट्रॉन प्रोड्युसेस इलेक्ट्रिक करंट. आणि त्यालाच आपण म्हणतो लेकरांनो फोटोव्होल्टिक इफेक्ट. म्हणजे हे जे इलेक्ट्रिक करंट फ्लो होतं कुणामुळे होतं, फोटोव्होल्टिक इफेक्ट मुळे होतं. आणि हे जे इलेक्ट्रिक करंट आहे मग कशामधून फ्लो होतं, बल्ब मधून फ्लो होतं, फॅन मधून फ्लो होतं, ट्यूबलाइट असेल, एसी, वॉशिंग मशीन, फ्रीज, जे काही इलेक्ट्रिकल अप्लायन्सेस आहेत त्याच्यामधून फ्लो होतं. मग त्याचा वापर, द जनरेटेड इलेक्ट्रिसिटी इज युज्ड फॉर द होम्स, इंडस्ट्रीज अँड कमर्शियल बिल्डिंग. दॅट्स इट. क्लिअर. ओके. आणि ह्या सगळ्यांचं एकंदरीत जर तुम्हाला रिप्रेझेंटेशन बघायचं असेल, याचा कॉन्सेप्ट जर असेल, त्याची डेफिनेशन या ठिकाणी मी रिप्रेझेंट केली आहे. अ सोलार पॉवर सिस्टीम कन्वर्ट सनलाइट इनटू इलेक्ट्रिसिटी युजिंग सोलार, ठीक आहे, मेड अप ऑफ फोटोव्होल्टिक सेल. दॅट्स इट. क्लिअर. परत बघून घ्या डेफिनेशन काय लेकरांनो. अ सोलार पॉवर सिस्टीम कन्वर्ट सनलाइट इनटू इलेक्ट्रिसिटी युजिंग सोलार पॅनल्स मेड अप ऑफ फोटोव्होल्टिक सेल. ठीक आहे. आणि या प्रत्येक फोटोव्होल्टिक सेलचं मी तुम्हाला डिस्क्रिप्शन इन फ्युचर जे व्हिडिओज आहेत त्याच्यामध्ये एक्सप्लेन करणार आहे. ठीक आहे. सफिशियंट आहे, अॅनिमेशन व्यवस्थित कळतंय की सोलार पॅनल ऍब्झॉर्ब सनलाइट. ठीक आहे. सनलाइट इन द फॉर्म ऑफ लाईट पार्टिकल्स, त्याला आपण फोटॉन्स म्हणत असतो, स्ट्राईक द कोव्हॅलंट बॉन्डिंग ब्रेक झाल्यामुळे इलेक्ट्रॉन हे लूज होतात, आपण फ्री इलेक्ट्रॉन्स म्हणत असतो. आणि हेच पॅनल तयार झाला पासून हा दुसरा सेल.
320 वॅटचं पॅनल आहे किंवा 540 वॅटचं पॅनल आहे. तर नेमकं हे 320 वॅटचं पॅनल तयार होण्यासाठी किती सेल लागतात, त्या सेलची अरेंजमेंट कशी असते, ते एका सेलचं व्होल्टेज किती असतं, मग टोटल 320 वॅट साठी किती सेल लागतील, ते कसे कनेक्ट केलेत, त्या एका सेलचे रेटिंग्स काय आहेत, सगळं डिस्कशन येणाऱ्या व्हिडिओ. त्याची साईज किती असते, 320 वॅट एका पॅनलची साईज किती असते, त्याचं वजन किती असतं, ठीक आहे, त्याच्यावरती कसे नंबर ऑफ लेयर्स असतात, प्रत्येकाबद्दल डिस्कशन आपण इन फ्युचर व्हिडिओज मध्ये डिस्कस करणार आहोत. ठीक आहे, तर बघा मित्रांनो, सोलार पॅनल इज अन असेंबली ऑफ मल्टिपल सोलार सेल connected in series and parallel to generate the higher voltage and power. That's it. ठीक आहे, टू जनरेट द हायर व्होल्टेज अँड पॉवर. मग सगळ्यात पहिले सेलचा कळाला, हा एक सिंगल सेल आहे, 1 2 3 4. परत दुसरे 1 2 3 4 असे नंबर ऑफ सेल आहे. ह्या नंबर ऑफ सेलला जर एकत्र केलं सिरीज किंवा पॅरल मध्ये, तर सोलार पॅनल तयार झाले. आणि हे जर सोलर पॅनल म्हणजे हे नंबर ऑफ सोलर पॅनल जर एकत्र, त्याला स्ट्रिंग म्हणत असतो. नंबर ऑफ सोलार पॅनल जे आपण कलेक्ट करतो ते एका स्ट्रिंग मध्ये करतो, त्याला आपण काय म्हणतो, सोलार अरे. ठीक आहे, क्लिअर आहे. आणि जो सोलर पॅनल आहे तो कशापासून तयार होतो मित्रांनो, क्रिस्टलाइन सिलिकॉन मटेरियल पासून तयार होतो. क्रिस्टलाइन सिलिकॉन मटेरियल पासून तयार होतो. ठीक आहे, बघू शकता या ठिकाणी इथे काय काय दिलंय, अ सोलार सेल, अ सोलार सेल, a solar cell is the basic unit that converts sunlight into electricity. A solar cell is a basic unit. Basic म्हणजे काय रे? या सोलार मध्ये नंबर ऑफ सोलार सेल आहेत का नाही, बेसिक बिल्डिंग ब्लॉक झालं. ठीक आहे, दॅट कन्वर्ट सनलाइट इंटू मल्टिपल सोलार सेल फॉर्म, म्हणजे नंबर ऑफ सोलार सेल काय फॉर्म होतात किंवा काय फॉर्म करतात, सोलार पॅनल फॉर्म करतात. आणि नंबर ऑफ सोलार पॅनल काय फॉर्म करतात, सोलार अरे फॉर्म करत असतात. सो मल्टिपल सोलार पॅनल कनेक्टेड टुगेदर फॉर्म अ सोलार अरे. हा बाळांनो तुमचा फर्स्ट पॉइंट, हा सेकंड पॉइंट, हा थर्ड पॉइंट, आणि या ठिकाणी हा आहे फोर्थ पॉइंट. ठीक आहे, त्याच्यानंतर मोस्ट सोलार पॅनल्स आर मेड युजिंग द क्रिस्टलाइन सिलिकॉन सोलार सेल किंवा मटेरियल म्हटलं तरी पाहून घ्या. ठीक आहे, आता सगळ्यात महत्वाचं की जे मी म्हटलं की जे सोलार सेल हा जो आहे, तो एक सोलार सेल किती व्होल्टचा असतो, तर बघून घ्या बाळांनो, तो असतो 0.6 व्होल्टचा. एक सोलार सेल किती व्होल्टचा असतो, एक सोलार सेल हा 0.6 व्होल्टचा असतो. मग विचार करा, 36 सेल आहे. ठीक आहे, मग 36 सेल प्रमाणे जर केलं तर किती होईल, हे झालं 18 व्होल्ट. 60 सेल असेल तर हे होतं 30 ते 32 व्होल्ट. आणि म्हणजे एक पॅनल बद्दल बोलतोय आपण, एक पॅनल जर एक जर एक पॅनल, ठीक आहे, हे जर 36 सेल पासून तयार झालं, तर मोस्टली मार्केटमध्ये सगळे 72 सेलचे पॅनल असतात. मार्केटमध्ये जे तुम्ही घरावर बसवलेले पाहता ना सोलार रूफटॉप सिस्टीम, त्या प्रत्येक जे पॅनल आहेत त्या प्रत्येक पॅनलमध्ये 72 सेल आहेत. कळालं? आणि 72 सेल असल्यामुळे त्याची जी व्होल्टेज रेटिंग आहे मित्रांनो, ती 36 ते 40 च्या मध्ये असते. ठीक आहे, येणाऱ्या लेक्चर मध्ये मी तुम्हाला पूर्ण डिटेल स्पेसिफिकेशन एक्सप्लेन करणार आहेच. ठीक आहे, पण तात्पुरती तुम्हाला एवढी माहिती असावी की प्रत्येक पॅनल हे एक पॅनल किती, एका पॅनल मध्ये किती सेल असतात, 72 सेल असतात. ठीक आहे, क्लिअर. म्हणजे विचार करा बघा, हे 72 सेल, 1 2 3 4, 4 4 1 4, 4 2 8, 4 3 12, 4 चौक 16, 4 5 20, 4 7 24, 4 7 28, हे 28 झाले समजा, इथं जास्त असतं. त्याच्यानंतर मित्रांनो, सगळ्यात महत्वाचं जी सोलार एनर्जी आहे, ती सोलार एनर्जी कशी आहे, ठीक आहे, त्याचे मोस्टली फीचर्स काय आहेत हे सांगायची आपल्याला जास्त गरज नाहीये, तरी सुद्धा या ठिकाणी थोडंसं आपण त्याच्याबद्दल डिस्कशन करून घेऊ. ठीक आहे, असं एक सगळ्यात महत्वाचा जो पॉइंट या ठिकाणी मिळालो, तो हा पॉइंट आहे की जर 1 तासाची जर आपण सोलार एनर्जी पूर्णच्या पूर्ण 1 तासाची, 1 तास जर ह्या पृथ्वीवर पडणारी सोलार एनर्जी कलेक्ट केली, प्लीज माझं वाक्य व्यवस्थित आहे का, पृथ्वीवर पडणारी
म्हणजे समुद्रावर पडू द्या, कुठेही पडू द्या, जर एनर्जी जर 1 तास कलेक्ट केली, तसं तर शक्य नाहीये. एनर्जी कॅन नायदर बी क्रिएट नॉर बी डिस्ट्रॉइड. ठीक आहे, लॉ ऑफ कन्झर्वेशन सांगतो आपल्याला. पण तरी सुद्धा आयडियल कॉन्सेप्ट, हायपोथेटिकल कॉन्सेप्ट आपण या ठिकाणी डिस्कस करू. जर 1 तास जर पूर्ण पृथ्वीवर पडणारी सोलार एनर्जी जर आपण कलेक्ट केली, तर त्यापासून 1 वर्ष वापरू शकतो. पूर्ण देश बद्दल बोलतोय मी. एवढे या ठिकाणी आपल्याला जनरेशन होऊ शकतं. या ठिकाणी तेच लिहिलं मी, 1 hour सनलाइट इज इक्वल टू द एनर्जी टू मीट द वर्ल्ड एनर्जी नीड फॉर 1 year. ठीक आहे, परत एकदा वाचतोय, विश्वास नसेल. 1 hour sunlight is equal to the energy to meet the world energy need for 1 year. That's it. क्लिअर आहे बाळांनो? चला, ह्याच्यामध्ये काय काय रे, तर सोलर एनर्जी इज रिन्युएबल अँड इनएक्झॉस्टिबल सोर्स ऑफ एनर्जी. कधी न संपणारी आहे. ठीक आहे, सकाळ झाली म्हणजे ती लगेच सकाळ म्हणजे सकाळ झाली ते रिन्यू झाल्यासारखीच आहे, म्हणून रिन्युएबल डिस्कशन मध्ये. त्याच्यानंतर मित्रांनो, इट प्रोड्युसेस नो हार्मफुल ग्रीन हाऊस गॅस इमिशन ड्युरिंग द इलेक्ट्रिसिटी जनरेशन. ठीक आहे, सोलार पॅनल जनरेट होतोय म्हणजे कुठले गॅसेस इमिट होत नाहीत. थर्ड पॉइंट लेकरांनो, द सन ऍक्ट ऍज अ नॅचरल न्यूक्लिअर रिॲक्टर. जसं आपण न्यूक्लिअर एनर्जी जनरेट करतो ना, न्यूक्लिअर पासून इलेक्ट्रिसिटी जनरेट करतो, तर सन ऍज अ इटसेल्फ is nothing but a natural nuclear reactor continuously emitting photons. Continuously photons emit होतात. नेक्स्ट लेकरांनो, सगळ्यात पहिले बघा की सनलाइट टेक्स अबाउट 8.5 minutes टू ट्रॅव्हल 93 मिलियन माइल्स. त्या याला आपण किलोमीटर मध्ये केलंय, तर 150 मिलियन किलोमीटर. तुम्हाला माहिती आहे 150 आणि मिलियन म्हटलं की 10⁻⁶ येतात. 10⁻⁶ एवढं डिस्टन्स, म्हणजे इथून इथपर्यंतचं जे डिस्टन्स आहे ते 1,150 मिलियन जे डिस्टन्स आहे ते किती लेकरांनो? येस, 150 मिलियन किलोमीटर एवढं डिस्टन्स आहे. आणि हे डिस्टन्स ट्रॅव्हल करण्यासाठी किती वेळ लागतो लेकरांनो? येस, 8.5 मिनिट. आणि तुम्हाला माहिती आहे वेलोसिटी ऑफ सन म्हणजे जे जे आहे, ठीक आहे, स्पीड ऑफ लाईट किती रे बाळांनो? तर या ठिकाणी ते सुद्धा लिहितोय. काय रे? लेकरांनो 3 × 10⁸ मीटर पर सेकंड. ठीक आहे, दॅट्स इट. क्लिअर. आणि सगळ्यात शेवटचं हे जे वाक्य तुम्हाला या ठिकाणी लिहून दिले, इथं बघा, सनलाइट टेक्स अबाउट 8.5 minutes टू ट्रॅव्हल द 93 मिलियन माइल्स और 150 मिलियन किलोमीटर फ्रॉम द सन टू अर्थ. आणि लेकरांनो, इन थेरी 1 hour ऑफ सनलाइट रिचिंग द अर्थ कंटेन इनफ एनर्जी टू मीट द वर्ल्ड एनर्जी नीड्स ऑफ 1 year. बाळांनो, हे जे इम्पॉर्टंट पॉइंट मध्ये तुमचा हा पहिला पॉइंट, दुसरा, तिसरा, चौथा आणि पाचवा हे तुम्हाला लिहायचे. जे मी तुम्हाला म्हणतोय ना, फर्स्ट पॉइंट, सेकंड पॉइंट, थर्ड पॉइंट, तर हे सगळे सगळे तुमच्या नोटबुक मध्ये व्यवस्थित लिहायचे आहेत. ठीक आहे, तसं तुम्हाला मी एक्स्ट्रा वर्ड फाईल किंवा इन द फॉर्म ऑफ PDF फाईल मध्ये सगळे नोट्स देणारच आहे. इथून सुद्धा तुम्ही डेटा कलेक्ट करत चला, लिहित चला. पहिला पॉइंट सगळे सगळे. नेक्स्ट मित्रांनो, इथे जे सोलर रेडिएशन बद्दल दिले, जे काही सोलर रेडिएशन सूर्यमतीतून जे पृथ्वीपर्यंत येतंय, त्याच्यामध्ये कशा पद्धतीने डिस्ट्रीब्युशन होतं, रेडिएशन कशा टाईपचे आहेत, त्या सगळ्यांचं एक्सप्लेनेशन या ठिकाणी दिलेलं आहे. तुम्ही पाहू शकता, बघून घ्या. याच्यामध्ये रेडिएशनचे टाईप दिलेत. फक्त तुम्ही एक्सप्लेनेशन बघा किती व्यवस्थित. ठीक आहे, ग्राफिकल रिप्रेझेंटेशन अगदी अॅनिमेटेड फॉर्मॅट मध्ये या ठिकाणी सिलेबस पूर्ण कंप्लीट करणार आहोत. ठीक आहे, प्रत्येक पॉइंटचं एक्सप्लेनेशन तुम्हाला कळेल असंच देणार आहोत बाळांनो. ठीक आहे, चल. तर जस्ट हा डेमो व्हिडिओ होता.
ज्या विद्यार्थ्याला कोर्स परचेस करायचा असेल त्या विद्यार्थ्यांनी मेसेज करावं, आपले डिप्लोमावाला ऍप डाउनलोड करावी. ठीक आहे बाळांनो, धन्यवाद.